अर्थसंकल्पापूर्वी सोमवारी लोकसभेमध्ये आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आला आणि गेल्या वर्षभरामधील भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि अर्थसंकल्पाच्या आडून अपेक्षा यामध्ये मांडण्यात आल्या। देशाची 2025 सालातील जीडीपी वाढ ही 6.5 ते 7% असेल असा अंदाज आर्थिक सर्वेक्षण अहवालामधून मांडण्यात आलेला आहे। तर याचविषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या नागपुरातून आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, आपण बघत होतो पुणे आणि मुंबई अर्थातच सगळ्या शहरवासियांच्या अपेक्षा या अर्थसंकल्पाकडून असतात। नागपूरचा आपण जर का विचार केला तर नागपूरवासियांचे काही महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत ज्याच्यावरती लक्ष ठेवून आज ते अर्थसंकल्प बघतील। काय हे प्रामुख्याने मुद्दे दिसत आहेत? गुरु, तिसरा अर्थसंकल्प म्हणजे मोदी सरकारच्या तिसरा हा अर्थसंकल्प कार्यकाळातील आणि याकडून केवळ नागपूरच नाही तर विदर्भवासियांच्या मोठ्या अपेक्षा आहेत। महत्त्वाचं म्हणजे मोठा कृषीप्रधान हा आपला देश आहे आणि त्यातही कृषीसाठी विदर्भ ओळखला जातो। मात्र सर्वाधिक शेतकरी आत्महत्या देखील याच प्रदेशात होतात। गेल्या अनेक वर्षांपासून हा यासाठी खूप प्रसिद्ध झालेला प्रदेश आहे। त्यामुळे कृषी क्षेत्रासाठी काही मोठं करतील किंवा काही मोठी घोषणा या अर्थसंकल्पात होतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे। त्याचबरोबर आरोग्य क्षेत्राचा विचार केला तर आरोग्य क्षेत्रासाठीही मोठी काही घोषणा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येते। कारण अलीकडच्या काळात आपण पाहिलेलं आहे की अनेक दुर्गम भागामध्ये आरोग्य क्षेत्रांचा बोजवारा निघालेला आहे। आपण गडचिरोलीतच एका पाठोपाठ एक ज्या घटना घडलेल्या आहेत की दुर्गम क्षेत्रापर्यंत आरोग्य यंत्रणा अजूनही पोहोचलेली नाही किंवा ती पोहोचण्यात कुठेतरी विलंब होतोय। त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर देखील काहीतरी ठोस मिळेल किंवा त्यावर काही आणखी जास्त निधी मिळेल याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। नागपूरसह संपूर्ण विदर्भातच शेतीसाठी एकीकडे मोठा निधी मिळण्याची किंवा काहीतरी मोठ्या घोषणा होण्याची अपेक्षा होत असताना येथील ऊर्जा क्षेत्र देखील मोठ्या प्रमाणात आहे। सर्वाधिक वीज जी महाराष्ट्रात तयार होते ती नागपुरात तयार होते, विदर्भात तयार होते। मात्र येथीलच लोकांना तिथला कुठलाही फायदा मिळत नाही, उलट प्रदूषणाचा त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागतो। त्यामुळे यावर काहीतरी उपाययोजना होईल का किंवा काही सरप्लस मिळेल का किंवा विजेमध्ये काही सूट मिळेल का? कारण विजेचे भाव जे आहेत ते काही दिवसांपूर्वी वाढलेले आहेत आणि वीज बिलाचा जो वाढीव दर आहे त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसतोय। त्यामुळे इथे कुठेतरी दिलासा मिळेल काय याचीही अपेक्षा सामान्य नागपूरकरांना किंवा सामान्य नागरिकांना आहे। त्याचबरोबर रेल्वेची कनेक्टिव्हिटी, नागपूर सोडलं तर अनेक भागांमध्ये अजूनही रेल कनेक्टिव्हिटी गेलेली नाही। रेल कनेक्टिव्हिटीसाठी काहीतरी घोषणा होतील का याही अपेक्षा आहेत। रोजगाराचा तर आहेच, उद्योगधंद्यांचा आहे। मिहान हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून इथे कार्यरत आहे। मात्र बोटावर मोजण्या बरोबर आहे। त्यामुळे नागपूरवासियांच्या, विदर्भवासियांच्या या अपेक्षांची पूर्तता आजच्या या अर्थसंकल्पामधून होणार का हे आता आपल्याला बघायचं। धन्यवाद जितेंद्र या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।